नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 5मधून भाजपाचे माजी महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी त्यांच्या मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. आपल्यासोबत स्वतः शांभवी साले आहेत. कोणत्या मुद्द्याच्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही ही निवडणूक लढवत आहात? प्रभागातल्या ज्या काही अडचणी असतील, आता आम्ही प्रचारामध्ये जेव्हा फिरत होतो तर लोक आमच्याशी संवाद साधताना सांगत होते की इकडचा रस्ता असेल किंवा गटाराचे विषय असतील, तर हे सगळे विषय आम्ही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक लढतो आहे. ही डेव्हलपमेंटच्या ग्राउंड्सवर वॉटर, गटर आणि मीटर अशा आधारांवर आम्ही ही निवडणूक लढतो आहे आणि जनतेकडून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे. वन वे असं नाही, इंटरॅक्टिव्ह आहे सगळं. आम्ही जेव्हा प्रचारामध्ये जनतेशी संपर्क साधायला जातो आहे की आमचा काही विषय असेल की कमळाच्या फुलाला आपण मतदान करा असं जर आम्ही त्यांना सांगतो तर ते त्यांच्याकडूनही आम्हाला काही मुद्दे सांगत आहेत की हे विषय चर्चेमध्ये यायला पाहिजेत, की आमच्याकडचा हा रस्ता आहे की, आणि त्यानंतर आमच्याकडे काही पाण्याच्या समस्या असतील, टायमिंग्सना घेऊन काही समस्या असतील पाण्याच्या, असे काही विषय घेऊन आम्ही त्यांच्याकडे जातो. खरं तर भाजपा म्हणलं की नांदेडमध्ये प्रवीण साले तुमच्या वडिलांचं नाव समोर येतं. प्रतिष्ठा पणाला लागली आहे तुमच्या वडिलाची तुमच्यामुळे. तुम्हाला सीट काढणं गरजेचं आहे? हो, आहेच आहे निश्चितच. म्हणून मी पण पूर्ण आमचं सगळंच पॅनल खूप मेहनत घेत आहे आणि फक्त आमचंच पॅनल नाही, सगळेच जणं भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार मेहनत घेत आहेत. आता जसं आपण म्हणालात की प्रवीण सालेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, ह्याची जाणीव मला देखील आहे. म्हणून आम्ही सगळेजणं मेहनत घेतो आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण साहेब आणि खासदार अजितजी गोपछेड यांच्या नेतृत्वात ही निवडणूक आम्ही लढतो आहे आणि आम्हाला रिस्पॉन्स जनतेचा चांगला आहे. काय समस्या समोर येतात तुमच्या प्रभाग क्रमांक 5मधल्या जनतेच्या? प्रामुख्याने काही रस्त्याच्या समस्या असतील किंवा गटारांच्या समस्या असतील किंवा पाण्याचं टायमिंग असेल की हे टायमिंग किंवा ते टायमिंग, कुठे कुठे रात्री पाणी येतं, कधी कधी सकाळी पाणी येतं. मग असे काही विषय घेऊन आम्ही जनतेमध्ये जातो आहे. ते आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहेत आणि जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. भाजपावर घराणेशाहीचा आरोप होतो, कसं बघताय? घराणेशाहीचा आरोप मी ह्याला पूर्णपणे म्हणणार नाही. मी पण स्वतः चळवळीतली कार्यकर्ती राहिलेली आहे. मी पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम ह्याआधी केलेलं आहे. म्हणून मी स्वतःला असं म्हणणार नाही की मी पूर्णपणे घराणेशाहीत नाही येईल. आणि मी देखील इंटरव्ह्यू देऊन इथे आलेली आहे. म्हणजे जे इच्छुक उमेदवार होते त्या इच्छुक उमेदवारांपैकी मी इंटरव्ह्यू दिले आणि त्यानंतर मला हे तिकीट मिळालेलं आहे. बरोबर. प्रतिस्पर्ध्यांकडे कसं बघता तुमच्या जे विरोधात त्यांच्या? प्रतिस्पर्धी तर असणारच निवडणुकीचं रिंगण म्हणल्यानंतर, पण आम्ही सध्या स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करतो आहे की आम्हाला आमची निवडणूक कशा पद्धतीने लढायची आहे, हा सध्या आमचा अजेंडा आहे. इलेक्शन्स म्हणल्यानंतर कॉम्पिटिशन ती येणारच. याच्या आधी कोण नगरसेवक होते आणि त्यांनी व्यवस्थित कामं केलीत का तुमच्या वाड्यात? इलेक्शन्समध्ये आता ज्या आमच्यासोबत पॅनलमध्ये लढत आहेत, जयश्री पावडे, त्या स्वतः महापौर राहिलेल्या आहेत. आता त्या आमच्या पॅनलकडून लढत आहेत आणि माझ्या विरुद्ध ज्या लढत आहेत सध्या त्याही इलेक्शन्समध्ये मागच्या वेळेला नगरसेवक म्हणून राहिलेल्या आहेत. आणि काही लोकांची नाराजगी असती, काही लोकांचं समर्थनही असतं. हे दोन्ही आम्हाला परिस्थिती बघायला मिळत आहे. भाजपवर आरोप होतो की भाजपा म्हणजेच आत्ताची काँग्रेस आहे, पूर्वीची काँग्रेस आहे, असा आरोप होतो. ह्याच्याकडे मी काय पाहणार नाही. शेवटी आम्ही विचारधारा घेऊन चालणारे लोक आहोत. भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आता नरेंद्र मोदी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील आणि इव्हन जनतेला देखील त्यांच्या कामावर हा पूर्णपणे विश्वास आहे. म्हणून भारतीय जनता पक्ष सध्या डेव्हलपमेंटचा विषय घेऊन पुढे चाललेला आहे आणि आम्हाला या गोष्टीची शाश्वती आहे की आम्ही जे जनतेला वचन देत आहोत ते वचन पूर्णपणे पाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. ज्या प्रकारे चव्हाण साहेबांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ऑडिओ क्लिप, रवींद्र चव्हाण खासदार म्हणतात की हा कुठेतरी मुद्दामून केलेला प्लॅन आहे आणि समाजात कुठेतरी तेढ निर्माण करायचं ना, हिंदू मत एकीकडं मुस्लिम मत एकीकडं, असं मुद्दामून व्हायरल केले म्हणतात. आता तो त्यांचा आरोप असेल, मी काय त्याच्यावर फार बोलणं योग्य ठरणार नाही. कारण काही मी आता न्यूज चॅनलमध्ये जेव्हा ही व्हायरल क्लिप ऐकत होते तेही म्हणत होते की आम्ही ह्याची पुष्टी करू शकत नाही, ही त्यांचीच आहे का. म्हणून मला वाटत नाही की मी त्याच्यावर काही विधान करणं योग्य ठरेल. DP सावंत देखील बोलत होते की ठीक आहे, आर्थिक मदत करू तुम्हाला, तुम्ही पॅनल करा, हिंदूचं पॅनल करा. तिकडच्या प्रभागातली ती आहे, माझ्यातली पूर्ण कल्पना नाही, म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही. वेगळा काय विकास करायचा तुम्हाला तुमच्या प्रभागाचा पॅटर्न, काय ब्ल्यूप्रिंट काय विकासाची आहे का तुमच्या? विकासाची ब्लूप्रिंट जर आपण म्हणाल की आत्ता जर काही प्रामुख्याने विषय जे आमच्यासमोर येत आहेत, जसं मी तुम्हाला म्हणाले की वॉटर, गटर आणि मीटर, हे जे प्रामुख्याने 3 विषय जनता देखील आमच्यापर्यंत प्रचारामध्ये पोहोचवते, याच मुद्द्यांना घेऊन पुढे जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बालाजी कल्याणकर म्हणतात शिवसेनेचा महापौर होईल, कसं बोलतात? मला काही त्याच्यात फारसं तथ्य वाटत नाही आत्ताची त्यांची परिस्थिती पाहता. काँग्रेस आणि वंचितची युती आहे, ते देखील म्हणतात आमचाच महापौर होईल, 60+ जाऊ आम्ही. मग मी आज भाजपची कार्यकर्ता आणि उमेदवार म्हणून म्हणते की आमचाही महापौर होईल, आमचाच महापौर होईल. विजयाची खात्री आहे तुम्हाला? पूर्णपणे आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. नक्कीच आपण पाहू शकतो की या होत्या प्रवीण साले, त्यांच्या कन्या आणि भाजपाचे प्रवीण साले, त्यांची प्रतिष्ठा त्यांच्या मुलीमुळे आता पणाला लागली. येणाऱ्या काळामध्ये त्या विजयी होतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.